नमस्कार मुलांनो, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचालित रेणुका हायस्कूलमधील मी सहशिक्षिका श्रीमती पाटील विजय. क्लास 10 मॅथमॅटिक्स पार्ट 1मधला आज आपण लेक्चर 22 बघणार आहोत. चॅप्टर 6 स्टॅटिस्टिक. आपण स्टॅटिस्टिक म्हणजे सांख्यिकी हे प्रकरण इयत्ता 9वीमध्ये व्यवस्थित अभ्यासलं होतं मुलांनो. यामध्ये आपण सिम्पल बार डायग्राम, जॉईंट बार डायग्राम, पर्सेंटेज बार डायग्राम, हिस्टोग्राफ अँड फ्रिक्वेन्सी अशा विविध डायग्रामचा आपण अभ्यास केला होता. आज यावर्षी आपण इयत्ता 10वीमध्ये या प्रकरणात आपण सूत्रावर आधारित उदाहरणं कशी सोडवायची याचा अभ्यास करणार आहोत. प्रॅक्टिस सेट 6.1 क्वेश्चन नंबर फर्स्ट. द फॉलोइंग टेबल शोज द नंबर ऑफ स्टुडंट्स अँड द टाइम दे अंटिल डेली फॉर देअर स्टडीज. फाइंड द मीन टाइम स्पेंड बाय स्टुडंट्स फॉर देअर स्टडीज बाय डायरेक्ट मेथड. आपल्याला डायरेक्ट मेथडने मीन काढायचं आहे विद्यार्थ्यांना. आपल्याला दिलेला टेबल आहे टाईम अँड नंबर ऑफ स्टुडंट 0 to 2, 2 to 4, 4 to 6, 6 to 8 and 8 to 10. The number of student is 7, 18, 12, 10 and 3. आता विद्यार्थ्यांना मीन काढायचं आहे, त्यासाठी आपल्याला क्लास मार्कची आवश्यकता आहे. देन क्लास मार्क, फ्रिक्वेन्सी अँड क्लास मार्क इंटू फ्रिक्वेन्सी असा टेबल तयार करायचा आहे. क्लासमध्ये आपण लिहिणार आहोत टाईम इन अवर्स 0 to 2, 2 to 4, 4 to 6, 6 to 8 and 8 to 10. क्लास मार्क काढताना करायचं विद्यार्थ्यांना आपल्याला लोअर लिमिट प्लस हायर लिमिट डिवाइड बाय 2 म्हणजे 0 + 2 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 1. देन लोअर लिमिट प्लस हायर लिमिट डिवाइड बाय 2. देन सेकंड क्लासमध्ये 2 + 4 डिवाइड बाय 2. देन 6 डिवाइड बाय 2 इज 3. असं करत करत आपल्याला जायचं आहे 1, 3, 5, 7 आणि 9 क्लास मार्कला. फ्रिक्वेन्सी आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिली होती विद्यार्थ्यांना. आता क्लास मार्क आणि फ्रिक्वेन्सीचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 7 × 1 = 7, 18 × 3 = 45, 54, 12 × 5 = 60, 10 × 7 = 17 and 9 × 3 = 27. Then summation of frequency is equal to 15 and summation of xi fi is equal to 218. Therefore mean is equal to summation of xi fi divided by f summation of fi is equal to 218 divided by 50. Then division is 4.36 hours. Question number 2. In the following table, the toll paid by drives and the number of vehicles is shown. Find the mean of the tolls by assume method. आपल्याला आता दिलेल्या उदाहरणामध्ये आपल्याला assume मेथडनुसार सॉल्व करायचं आहे. आपल्याला दिलेला आहे टॉल्स 30, 300 to 400, 400 to 500 अशा पद्धतीने दिला आणि नंबर ऑफ व्हेकल्स आहे 18, 110, 120, 70 and 40. assume मेथडसाठी आपल्याला क्लास मार्क आणि DI काढायचं आहे स्ट्रोमध्ये, म्हणून मग अगोदर आपण क्लास लिहून घेतलं आहे. त्यानंतर क्लास मार्क्स आपण मागच्या पद्धतीनेच करायचं आहे. लोअर लिमिट प्लस हायर लिमिट डिवाइड बाय 2. देन 300 + 400 डिवाइड बाय 2 इज 350. अशा पद्धतीने करत गेलो आपण तर लास्ट क्लास मार्क येणार आहे आपल्याला 700 + 800 डिवाइड बाय 2 इज डिवायडेशन इज 750. आता अज्यूम मेथडसाठी आपल्याला अज्यूम करायचं आहे म्हणजे सपोज करायचं आहे. त्यासाठी आपल्याला क्लास जर 5th असेल तर मिड टर्म घ्यायला सोपं जाईल. क्लास जर 6 असेल तर आपण वरतून 3रा किंवा खालून 3रा क्लास घेतला तरीही चालतो विद्यार्थ्यांना. आता मी इथं अज्यूम केलेला आहे 550. आता आपल्याला DI काढायचा विद्यार्थ्यांना, तर DI इज इक्वल टू x1 - xi - a. DI म्हणजे काय तर डिफरंट कुणाचा, तर क्लास मार्क आणि अज्यूममधलं डिस्टन्स काढायचं आपल्याला, म्हणून xi - a. आता बघा 350 - 550, then subtraction is -200. Second 450 - 550, then subtraction is -100. 550 - 550 is 0. 650 - 550 is equal to 100. Then last one is 200 DI. and frequency एक्झाम्पलमध्येच दिलेली 80, 110, 120, 70 and 40. Then last column is fi into DI multiplication 200 - 80 is equal to -16,000. -100 into 110, then multiplication is -11,000. 0 into 120 is 0.
100 into 70 is 7,000. 200 into 4 is 8,000. आता आपल्याला याची सम करायची विद्यार्थ्यांना. समेशन ऑफ DI/FI याचं सबट्रॅक्शन ॲडिशन आली -12,000. कशी आली तर 16,000 आणि 11,000ची बेरीज केली 27,000 आले. मात्र ते -27,000 आले. आणि खालचे 8,000 आणि 7,000ची बेरीज केली तर +15,000 आले. 27,000मधून 15,000 काढून टाकले तर वजा 12,000 शिल्लक राहील. देन समेशन ऑफ FI इज इक्वल टू 420. देन रिक्वायर मीन इज इक्वल टू A प्लस समेशन ऑफ FI DI डिवाइड बाय समेशन ऑफ FI इज इक्वल टू 550 minus 12,000 divided by 420. Then dividation is 28.57. 550 minus 28.57 is equal to subtraction is 521.53. Hence the mean of tolls is rupees 521.43. Next example number 5. The frequency distribution of funds collection by 120 workers in a company for the doors affect people are given in the following table. Find the mean of funds by steps divisible method. आता आपल्याला विद्यार्थ्यांना तिसरी मेथड शिकायची. स्टेप डिव्हिजिबल मेथड म्हणजे विभाजित पद्धत शिकायची. आपल्याला फंड आणि नंबर ऑफ वर्कर्स दिलेले आहेत. आता आपण जाणार आहोत डिव्हिजिबल मेथडसाठी टेबल तयार करणार आहोत. टेबलमध्ये सुरुवातीला क्लासच घ्यायचा आहे. क्लासमध्ये घ्यायचा आहे फंड म्हणजे प्रोडक्शन इन 1,000 रुपीजनुसार. त्याच्यानंतर क्लास मार्क घ्यायचा आहे. क्लास मार्क आपल्याला माहिती झाला लोअर लिमिट प्लस हायर लिमिट डिवाइड बाय 2. 0 to 500चा क्लास मार्क आला 250. 5,000 ते 1,000चा क्लास मार्क आला 750. 1,000 ते 15,000चा क्लास मार्क आला 1,250. आणि त्याच पद्धतीने 15,000 ते 2,000, 1,500 ते 2,000 आणि 2,000 ते 2,500 यांचा क्लास मार्क काढला. आता DI काढायचा आहे म्हणून इज इक्वल टू XI मायनस A अज्यूम केला. आपली मिडल टर्म 1,250ची टर्म आपण अज्यूम केली. आता सबट्रॅक्शन करायचं आहे. 250 minus 1,250. The subtraction is -1,000. 750 minus 1,250. Subtraction is 500. Then 1,250 minus 1,250 is equal to 0. Then 750 minus 1,250 is 500. 2,250 minus 1,250 subtraction is 1,000. Then UI is equal to DI divided by H. पुढच्या कॉलममध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला UI काढायचा आहे. UI काढत असताना आपल्याला DI जो शोधून काढला आहे त्याला Hने डिवाइड करू. आता H म्हणजे काय तर आपला क्लास दिलेला आहे त्या क्लासमधलं डिस्टन्स म्हणजे 0 to 500, 500 to 1,000. तर याच्यामधला डिस्टन्स आहे 500. म्हणून आपण DIला 500ने डिवाइड करणार आहोत. पहिला क्लासमध्ये येणार आहे 1,000 डिवाइड बाय 500 इज -2. minus 500 divided by 500 is -1. 0 divided by 500 is 0. 500 divided by 500 is 1. 1,000 divided by 500 is 2. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आपल्याला. आणि आता आपल्याला लास्ट कॉलममध्ये करायचं आहे FI इंटू UI. FI आणि UIचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 35 2 -70. 28 minus 1, 28 into -1 is -28. 0 into 32 is 0. 1 into 50, 50. 2 into 10, 20. Then above two numbers sum of this -98 and below two numbers sum is 30 plus 35. Then subtraction is -65. Then summation of FI UI is -65 and summation of FI is 120. Therefore, mean is equal to A plus H into summation of FI UI divided by summation of FI is equal to 1,250 minus into bracket 65 minus 65 divided by 120 multiply 500. Then 65 divided by 120 into 500. Then division and multiplication is 262.5. Then 1,250 minus 262.5. The subtraction is rupees 987.5.
5. Hence the mean of the fund rupees is 987.5. Next example number 6. The following table given the information of frequency distribute of weekly wage of 150 workers of a company. Find the mean of the weekly wage by step divisible method. The next example step divisible method, and the table is weekly wage is 1000 to 2000, 2000 to 3000, 3000 to 4000 and 4000 to 5000. Number of workers is 25, 45, 50 and 330. आता आपल्याला विद्यार्थ्यांना काय करायचं, मागच्या पद्धतीनेच आपल्याला ना टेबल या पद्धतीने बघा टेबल करून घ्यायचं आहे. टेबलमध्ये त्याच पद्धतीने क्लास मार्क DI UI फ्रिक्वेन्सी FI आणि UI या पद्धतीनेच मागे जसं केलं आपण त्या पद्धतीने काढायचं विद्यार्थ्यांना. आणि मग समेशन ऑफ FI UI आला इज इक्वल टू -65 आणि समेशन ऑफ FI आला 150. आता आपल्याला काय करायचं विद्यार्थ्यांना, मीन काढायचं. मीन काढण्यासाठी फॉर्म्युला मागच्याप्रमाणेच घ्यायचा. मीन इज इक्वल टू A + CH मल्टिप्लाय समेशन ऑफ FI UI डिवाइड बाय समेशन ऑफ FI. आणि त्यामध्येच आपण आता व्हॅल्यू पुट करणार आहोत. एची व्हॅल्यू आहे 3500 मायनस इंटू ब्रॅकेट 65 डिवाइड बाय 150 मल्टिप्लाय 1000. H म्हणजे 1000 आहे. आणि याचं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर ॲन्सर आलेला आहे ₹3066.67. म्हणजे आता आपलं विकली वेजचं मीन आलेलं आहे ₹3066.67. Next lecture number 23, topic name chapter 6. Thank you.